तर दुसरीकडे नाशिकपेक्षा औरंगाबादची परिस्थिती काही वेगळी नाहीये। तिथे देखील अनेक एटीएमचे शटर डाऊन आहेत आणि जे एटीएम सुरू आहे तिथे लोकांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्यात। पाहूयात औरंगाबादमध्ये नेमकी काय स्थिती आहे। 3 दिवस बँकेंना सुट्ट्या आहेत आणि पैसे मिळवण्यासाठी आता एटीएम हा एकमेव पर्याय आहे आणि त्यामुळे औरंगाबादेतलं हे चित्र आहे। बहुतेक एटीएम वरती अशी रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणावरती लोक वेगवेगळ्या एटीएम वरती जातात। तिथे त्यांना एटीएमचं एक तर सेटर बंद दिसतं किंवा काही एटीएम मध्ये गेल्यानंतर तिथे पैसे देखील नसतात आणि कुठलाही सिक्युरिटी गार्ड नसतो। त्यामुळे जिथे कुठे अशी लोक लाईनला उभा आहेत तिथे बरोबर लाईन सुरू होते आणि लोक उभा राहतात। कुठे कुठे आज दिवसभर फिरलात? आणि शेवणीला जाऊन आलो, त्यानंतर मोठ्या नाक्याला जाऊन आलो, आता तिथे बंद होता। गुलमंडी कॉर्नरला पण बघून आलो, तिथला बंद होतं महाराष्ट्र बँकेचं। इथं कसं तरी नंबर लागला आमचा आता, पण इकडे एटीएम खूप स्लो चालू आहे असं ते समोरचे लोक म्हणतायत। पण कसं आहे माहिती का की 500च्या नोटा आणि 100च्या नोटा सरकारने अवेलेबल करून द्यायला पाहिजेत। 2000ची नोट घेऊन काय करणार आम्ही? कुठे सुट्टे कुठे करणार आम्ही त्याचं? तुम्ही कुठे कुठे गेला तर कुठे कुठे फिरलात? मी 4-5 ठिकाणी फिरलो। मी कॅनॉटमध्ये गेलो, त्याच्यानंतर जालना रोडला गेलो, सगळीकडे बंद आहे। पुढे शटर जाऊन आहे, 1500 निघत नाही। औरंगाबादेतले 400 एटीएम आहेत तिथे त्यांचं शटर जे आहे ते डाऊन आहे आणि त्यामुळे जिथे कुठे पैसे मिळतील त्या ठिकाणी लोक अशा प्रकारचे लाईनला उभा राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।